आपल्या सर्वांचे लाडके आणि ह्या आंबेडकरी चळवळीचे किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक, धार्मिक, राजकीय सगळ्याच विचाराची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी जे कामाला लागलेले आहेत अव्याहतपणे, ते आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांचे कार्याला वंदन. त्याचबरोबर आज ज्यांच्या खरं वाणीमुळं आम्ही प्रफुल्लित झालो, कारण का की आंबेडकरी चळवळीमध्ये परिवारातला सुद्धा घटक, मग दर्शना वहिनी आहेत, संपूर्ण परिवार या बाबासाहेब आंबेडकरच्या मुवमेंटला, बाबासाहेब आंबेडकर संस्थेला ताकद द्यायला लागलेत. त्यातले अत्यंत महत्त्वाचा दुवा असलेल्या आमच्या वहिनीसाहेब, त्यांना कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आणि केंद्रीय परिषद विभागाचे प्रमुख राष्ट्रीय सचिव आदरणीय ॲडव्होकेट डॉक्टर एस वानखेडे साहेब आणि सर्व, आता नावं घेत नाहीत, सर्व केंद्र, महाराष्ट्र, मुंबई आणि केंद्रीय परिषद विभागाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू भगिनींनो आणि सर्व शिबिरार्थी यांना सगळ्यांना जय भीम. मी फक्त आपले काही वेळच घेणार आहे, कारण का साहेबांना ती प्रक्रिया सांगण्याची आणि तुम्हाला सगळ्यांना आणि आलेल्या जमल्या सगळ्या कार्यकर्त्यांना ती माहीत होईल. तुम्हाला तर सगळी प्रक्रिया माहीत झालेली आहे, कारण ती परीक्षा पास होऊनच CTET नावाचा प्रकार जो आहे की केंद्रीय शिक्षक प्रवेश परीक्षा, अशा नावाची परीक्षा भारतीय बौद्ध महासभेनं सुरुवात केली आणि भारतीय बौद्ध महासभेनं डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली की नाही, आता फक्त कार्यकर्ता 2A 3A 4A या जिल्हा प्रतिनिधी त्या जिल्हा प्रतिनिधी असं नाही, तर आता ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया क्वालिटेटिव्हली होणं गरजेचं आहे. त्यामुळं एंट्रन्स एक्झाम घेण्यात आलेली आहे आणि एंट्रन्स एक्झाममधून पहिले जे प्रथम पास झालेले जे आहेत, मेरिटनं पास झालेले आहेत त्या 50 लोकांना, परंतु समान मार्क 27 मार्क समान मिळाल्यामुळं ते आणि चोरण्यात आला होता. आणि आत्ताच्या शिबिरामध्ये 45 शिबिरार्थी बसलेले आहेत. त्यामुळे तुमचं पहिल्यांदा अभिनंदन. आणि हे सर मेरिट 83 मार्क्सपासून ते 27 मार्क्स मिळेपर्यंत गेलेले आहे. यावेळेचं मेरिट थोडं कमी झालं आहे आमच्याकडं, म्हणजे हां, त्याला कारण आहे मेरिट कमी होण्याचं कारण की मागच्या वेळेला मेरिट झालं ते ऑनलाईन परीक्षा सुरू व्हायची, तेव्हा ऑनलाईन परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेला आम्हाला गडबड कळली की कोणतरी बाजूला बसले आणि त्याला शिकवलंय, त्यामुळं पैकीच्या पैकी मार्क गडबड झाली. आणि ही जेव्हा केंद्रीय प्रशिक्षण केंद्रीय कार्यालयाच्या लक्षात आलं तेव्हा केंद्रीय पदाधिकारी सगळ्यांनी ठरवलं की नाही, आता आपल्याला ऑफलाईन परीक्षा घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून वर्षातनं 2 परीक्षा घ्यायच्या, ते पण बौद्धाचार्य परीक्षेच्या दिवशी ऑफलाईन परीक्षा घ्यायची असं झालं. आणि सर पहिल्यांदाच अशा प्रकारची परीक्षा ऑफलाईन परीक्षा झाली. आणि ऑफलाईन परीक्षेमध्ये जी काही विद्यार्थी बसले होते त्या विद्यार्थीमध्ये जवळजवळ 193 विद्यार्थी बसले होते या परीक्षेला. आणि या परीक्षेला बसले, कारण मराठी परीक्षा होती फक्त महाराष्ट्रातच झाली. आणि 193 मध्ये जे पास झालेले परीक्षेत विद्यार्थी आहेत ते मेरिटमध्ये जवळजवळ 34 मार्क फर्स्ट नंबर आहे ना, बरोबर ना, 34 मार्क फर्स्ट नंबर आहे आणि 27 मार्क हां सर तुमचा 43 मार्क्स आहेत. म्हणजे 83% मार्क्स मिळालेले आहेत आणि ते मिळून 27 पर्यंत झालेले आहेत. आणि काही मेजॉरिटीनं जी गोष्ट आलेली आहेत ते मेरिट थोडंसं आमचं कमी झालं आहे. पण पुढच्या वेळेला हा का कमी झालं याचं कारण म्हणून आम्ही केलेले आहे, कारण का प्रश्नपत्रिका सोपी होते पण अवघड पण होती. प्रश्न सोपे होते, मी काय बोलतोय कळलं नाही तुम्हाला, प्रश्न सोपे होते पण त्या प्रश्नावर उत्तर बऱ्याच लोकांना माहीत नव्हतं, बरोबर आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत, धम्माच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी ज्या विचारल्या गेल्या त्या विचारल्या गेल्या, कॉमन प्रश्न माहिती आहे पण त्याच्यातला दुसरा खोलवर जाऊन जो माहिती असणं गरजेचं आहे. आणि म्हणून सर आपण म्हटल्याप्रमाणे, आपल्या निर्देशाप्रमाणे की नाही, आता क्वालिटी आपल्याकडे असली पाहिजे. नुसतीच माणसांची गर्दी करून चालणार नाही, नुसतंच पदाधिकाऱ्यांची गर्दी करून चालणार नाही, आता क्वालिटी पाहिजे. त्यामध्ये क्वालिटी निर्माण. आणि मी सांगण्यासाठी आणि खरं म्हणजे क्षमा मागण्यासाठी हो आहे मी, का कारण का मेरिट पास झाले त्यांना दिलं, पण 2-4 लोकांचा विषय असा होता की बाबा सर 60 वर्षाची पण आपण मर्यादा आता कट ऑफ केलेली आहे. 60 वर्षाच्या वरच्या माणसांना कुणाला घेणार नाही. मग काही लोकांना 4 वर्ष 2 वर्ष 4 महिने 2 महिने असा प्रकार झाला, परंतु त्यांना प्रवेश दिला गेला नाही. त्यांना परीक्षेला पण बसतात. काही लोकांनी, आमच्या शिक्षकांनी परीक्षेला बसवलं, परंतु आम्ही केंद्रीय परिषद विभागानं केंद्रीय कार्यालयाने असा निर्णय घेतला आहे, 60च्या वर ज्याने त्याचं वय आलेलं आहे त्याचा पेपरच तपासलेला नाही, त्याला मार्कच दिलेला नाही. परत काय होईल आम्हाला लक्षात आले की पेपर तपासला, मार्क दिली तर मग आता मार्क दिले मग बसून द्या.
परीक्षेत बसवले. तर त्यामुळे ती 60 वर्षाच्या माणसांना आपण त्याचा रिझल्टच डिक्लेअर केलेला नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, काही पदाधिकारी कार्यकर्ते, मी जाणीवपूर्वक सांगू इच्छिन तुम्हाला की काही लोक आमचे जुने पदाधिकारी कार्यकर्ते आता नाही, पण नाही आम्हाला व्हायला पाहिजे. आता आमचं भारतीय बोधमचं स्टँडर्ड मला कळलंय, मी इतक्या दिवस चुकलोय पण मला आता संस्थेत काम करायचं आहे असं म्हणलं. आणि मग चालू राहणारी माणसं, भाऊ मी एवढ्या वर्षी काम केलेलं आहे, आताच मी परीक्षा द्यायला लागलोय, एवढी वर्ष मी पदं बसवले, 20 वर्ष 10 वर्ष काम केलंय, पण आता माझं 60 ओरडलंय, त्याचं काय करायचं. त्यामुळे आता म्हणलं नाही, आपल्याला दुसरं काम करता येईल. हे केंद्रीय शिक्षक नाही दुसरं, त्यामुळे वयाचं सुद्धा अट आपण केली. आणि आज आमच्याकडे एक बाळासाहेब गायकवाड म्हणून आमचे पुण्याचे कार्यकर्ते, जुने कार्यकर्ते आहेत, महाराष्ट्राचे संस्कार सचिव आहेत, ते उभा आहेत बघा, ते त्यांनी चॅटी पण केलेली आहे. का टाळ्या वाजवल्या माहिती तुम्हाला? ते संस्थेचे अत्यंत निष्ठावान कार्यकर्ता आहे. त्यांच्या लक्षात नाही आलं, कारण 2 युनिट आपण एकत्र झाले, जवळजवळ साहेबांचं युनिट आणि भारतीय मीराताईंचं युनिट झालं. पण काय झालं की त्यांना लक्षात नाही आलं की आपला जो ग्रुप आहे तो सर CTETचा ग्रुप होता, म्हणजे परीक्षेचा ग्रुप. कोण परीक्षेला बसणार आहे त्यांना सूचना द्यायचा ग्रुप होता. त्यांना म्हटलं की नाही, हा आपला शिक्षकांचाच ग्रुप आहे, म्हणजे परिस्थितीचा ग्रुप आहे. तसं नाही वाटतं. त्यांना म्हटलं, मग ते बडगे साहेब आम्ही तिकडून आम्हाला फोन आले, सर असा असा विषय झाला काय. मी त्यांना सांगितलं चक्क त्यांची आणि अजून 2-3 लोकांचं असं, मी नाव घेऊ इच्छित नाही, ते आलेत म्हणून त्यांचं नाव घेतलं. बाकीच्या लोकांनी सांगितलं साहेब, भीमराव साहेबांच्याकडे पण काही लोकांनी सांगितलं साहेब यांना प्रवेश द्यायला पाहिजे. साहेबांनी पण सांगितलं, पण साहेबांच्या नंतर लक्षात आम्ही आणून दिलं, सर आपण हे मेरिटप्रमाणे, आपण सांगितल्याप्रमाणे मेरिटप्रमाणे केलेलं आहे, त्यामुळे आम्हाला तुमचाच आदेश मोडायची पाळी येऊ नये असं साहेबांनी. साहेब म्हणजे नाही नाही, काय म्हणायला नाही, आपलं जे सिस्टीम आहे ती सिस्टीम असली पाहिजे. आणि आज भारतीय बौद्ध महासभेच्या इतिहासामध्ये ज्या माणसांनी कामं केली, काय केलं, आम्हाला त्यांचा अनादर करायचा नाही, परंतु त्यांना परीक्षेला बसणार नाही. त्यामुळे ते मला म्हणत होते, सर मी आताच जातो. म्हटलं आता नाही, मी आज उल्लेख करणार तुम्हाला, आणि तुम्हाला काही गोष्टी प्रक्रिया कळली नाही, समन्वय झाला नाही, म्हणून तुम्हाला इथे यावं लागलं. जाऊ नका, आज तुमचा आम्ही इथे सन्मान करून पाठवू. केंद्रीय शिक्षक शिबिराला बसता नाही आलं तरी चालेल, पण तू भारतीय बौद्धचा आणि त्यांनी कबूल केलं की मी भारतीय बौद्ध कार्यकर्ता म्हणून पुढच्या शिबिरात मी बसेन, त्यामुळे प्रश्न नाही. त्यामुळं मी या सगळ्यांचं, ज्यांना परिषद या शिबिरात बसता आलेलं नाही त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो, त्यांच्याबद्दल माफी मागतो. कारण का आपण एक स्टँडर्ड ठरवलं आहे. आणि मला आठवते की डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांनी परवाच्या 26 मार्चच्या भाषणात जे उल्लेख केला होता की सम्राट अशोकांच्या काळात 19 विद्यापीठं होती, आणि इतके ते म्हणजे नालंदा विद्यापीठासारखं इतकं उच्च लेवलचं बाहेरच्या राज्यातले, बाहेरच्या देशातली माणसं इथे शिकायला होती. पण भारतात आता ती परिस्थिती राहिलेली नाही. म्हणजे देश कुठं चाललेला आहे, कुठल्या दिशेत चालला आहे, तर तो त्याला छेद म्हणून सम्राट अशोकांचं जर आपण कौतुक करतोय, सम्राट अशोकांना आपण आता मान देतोय, तर त्यांच्यासारखं आपल्याला आता आपलं हे चैत्यभूमी विद्यापीठ आदरणीय मीराताई आंबेडकर, आदरणीय भैयासाहेब आंबेडकर यांच्या काळात हे सुरू झालेलं आहे. आणि भीमराव आंबेडकर त्याचं आता कळस बांधायला लागले. त्यामुळं आपल्याला या गोष्टीत आपल्याला कुठल्या प्रकारची विनंती अमुक तमुक न करता, अनेक प्रश्न आला होता, सर पास नाही झालेला आहे, माझ्याबरोबरचे 3 माणसं पास झालेत, एकच माणूस त्याला ह्याच्यात आलेला नाही, तर त्याला केवळ बसायची संधी द्या, त्यांना शिक्षक करू नका, त्याला अमुक करू नका, अशी पण विनंती आली. पण त्यांना आम्ही जाहीर विनंती केली, बाबा असं करता येणार नाही. अशा लोकांची लाईन आमच्याकडे लागलेली आहे. परत 27 नंतर 26 मार्क्स मिळाले. किती लोक आहेत? 11. 26 मार्क मिळाले. सर एका मार्काने फरक असलेली माणसं 11 आहेत. 11 पैकी एकालाही आपण प्रवेश घेऊ शकलेलो नाही. त्यामुळं याची आता ग्रॅव्हिटी, याची स्टँडर्ड आता वाढत निघालेलं आहे, आणि ही परीक्षा अधिकाधिक कठीण होत जाईल. त्यामुळं माझं या निमित्तानं पदाधिकारी कार्यकर्त्यांना विनंती आहे की आता पुन्हा, म्हणजे मला कोणाचा शिफारसचा विषय नाही आला, परंतु अशा प्रकारचं कोणी द्या, अमुक करा तमुक करा, असं पुढच्या काळात होणार नाही. आणि त्यामुळं आपल्याला अत्यंत महत्त्वाची जबाबदारी, कारण तुम्ही केंद्रीय शिक्षकात 10 दिवस तुम्हाला तपायचा आहे, अभ्यास करायचा आहे. त्यामुळं आर्य मौन पाळा, कारण तुमच्या पाठीमागं किती माणसं गेलेली आहेत, त्यांना संधी मिळाली नाही, संस्थेचे कार्यकर्ते असून सुद्धा. केवळ तुम्ही मेरिटमध्ये आला म्हणून तुम्हाला संधी मिळाली. त्यामुळं त्या मेरिटसारखं तुम्हाला या चैत्यमध्ये कुणाशाही न बोलता आर्य मौन पाळा. इथली जी व्यवस्था आहे, व्यवस्था अत्यंतपणे आपलीच ही चैत्यभूमी आहे, आणि देशातल्या कुठल्याही माणसाला, धनादंड माणसाला पैसे, म्हणजे मग तो अडाणी असू दे नाही तर अजून कोणी अंबुने असू द्या, बरोबर नाही, यांनी जर लाखो रुपये दिले तर म्हणले मला इथं 1 दिवस तपण्याची, 1 दिवस मला इथं बसण्याची परमिशन द्या. आपल्याला 10 दिवस दिले, किती रुपये पैशामध्ये आहे? 1000 रुपये मध्ये तुम्हाला बसायचं, खाणं पिणं सगळं, आणि तुमच्याकडे आम्ही सगळे पाया पडणार होतो तुमचे, एवढे 1000. कळलंय का काय? आणि बाबासाहेब आंबेडकरांची ही काय आहे,
चैत्यभूमी आहे. या ठिकाणी बाबासाहेबांच्या अंतिम संस्कार झालेले आहेत. याचं पावित्र्य तुम्हाला ठेवायचं आहे. हे चैत्यभूमी आता 10 दिवस 1 तारखेपर्यंत तुमच्या ताब्यात आहे. बाकी हे सगळे आम्ही सगळी मंडळी सेवक असणार आहेत. इथला कचरा पडला असेल, इथलं काय असेल, समजा तुम्ही जरी गेला तर कचरा उचला. कुणाच्या दुसऱ्याच्या वस्तू वापरू नका. आणि भारतीय बौद्ध महासभा इतिहासामधलं पहिलं शिबिर हे मेरिटमधलं आहे. पहिलं शिबिर आणि कुठल्याही पद्धतीनं आपण हे. आणि दुसरी गोष्ट, वयाच्या 60 वर्षाच्या आतील मंडळी आहेत सर. मागच्या वेळेला 60च्या नंतर जे घेतले होते 60, आता हळूहळू ते 58 पण होईल. कळलं का काय? त्यामुळं आपलं स्टँडर्ड राहिलं पाहिजे. आणि चैत्यभूमी विद्यापीठामध्ये जो शिकलेला शिक्षक आहे ना, हा स्टँडर्ड पाहिजे. आणि त्याला मराठी, हिंदी, इंग्रजी, आता आम्ही शिबिर झालं, तुमची परीक्षा होईल आणि मराठी, हिंदी, इंग्रजी कोणाला येते त्याप्रमाणे हिंदीच्या भाषेत, इंग्रजी भाषेत हे सगळ्या गोष्टी प्रक्रिया सुरू होणार आहेत. आणि त्यामुळं आपण या शिबिराच्या कालावधीमध्ये आपण काटेकोर नियमांचं पालन करा. आणि केंद्रीय शिक्षकांशी बोलायचं नाही अशी माझी हात जोडून विनंती आहे. कुठल्याही केंद्रीय शिक्षकाशी बोलायचं नाही, कुठल्याही पदाधिकाऱ्यांशी बोलायचं नाही, कुणालाही हात जोडायचा नाही. केवळ जे सेवक मंडळ आहे, केंद्रीय प्रशिक्षण विभागाच्या वतीनं असतील, महाराष्ट्राच्या वतीनं असतील किंवा समतांचे असतील, हे सेवक असतील, ते सेवक मंडळ आहे. ते सेवक मंडळाला फक्त तुमची अडचण सांगायची आहे, काय अडचण तुम्हाला येत असेल तर. दुसरी महत्त्वाची गोष्ट, यावेळेला भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आपण आपले निकाळजे सर, हे बापू निकाळजे, हे महाराष्ट्राचे कार्यालयीन सचिव आहेत, केंद्रीय शिक्षक आहेत. यांच्यावर 10 दिवसात तुमचं सुपूर्द, तुमचं काय राहिले, कोण आहे ते म्हणायचे, वर्गाचे कोण मॉनिटर राहतील. म्हणजे निवासी केंद्रीय शिक्षक आहेत ते. जे कोणी येणार नाहीत, केंद्रीय शिक्षक शिकवायला येणार नाहीत, त्यांनी तो विषय शिकवायचा आहे. दुसरी गोष्ट, कोण केंद्रीय शिक्षक ज्याचा विषय आहे त्या विषयाच्या संबंधात त्याला फोन करायचा, येत आहे का नाही, काय आहे विषय येते, काय येते, आदल्या दिवशीच, त्या दिवशी नाही. आपला हा समन्वय राहायला पाहिजे. प्रोटोकॉलनुसार बाबा येत आहे, नाही येत आहे, काय झालंय, बदललाय, काय झालंय, हे सगळं आवडलं. आणि सगळं जे काय तुमची अडचण असेल, काय असेल, तर ते बोलण्याचं काम तुम्हाला रिपोर्टिंग कुणाला करायचं आहे, तर तुमचे निवासी केंद्रीय शिक्षक यांच्याकडे द्यायचं आहे. निवासी केंद्रीय शिक्षक कोण नसतील तर मग सेवकाला बोलू शकतो, पण केंद्रीय शिक्षक बाकीचे कोणाला बोलू नये. आणि खूपच काय अडचण झाली तर भंती जिथं आहेतच, ते सगळ्यात अंतिम जो विषय असेल ते भंतीकडे जाईल, अशा प्रकारची विनंती करतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आर्य मौन आपण पाळावं. आपल्या कुठल्या नातेवाईकांना, पदाधिकाऱ्यांना, कुणालाही आपले चिवरवरचे फोटो आता आजपासून 30 तारखेपर्यंत पाठवायचे नाही. किती तारखेपर्यंत? 30 तारखेपर्यंत. 30 तारखेला रात्री 12 वाजता, 30 तारखेला रात्री 12चे, 30 तारखेला रात्री 12ला आणि 1 तारखेला तुमचे मोबाईल, तुमचं काय असेल ते बोलणं चाललं काय. कारण 30 तारखेला रात्री 12 वाजता, 12:10 या ठिकाणी पुऱ्या भारतभर म्हणजे चैत्यभूमीत 1,00,000 दीपोत्सव आपण करणार आहोत, दीप लावणार आहोत. भारतीय बौद्ध महासभा, भिक्षू संघ या सगळ्याच्या वतीनं आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकरच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया पहिल्याच वर्षी येतं पहिल्यांदा सुरू होते. आणि याच निमित्तानं केवळ मुंबईमध्ये नाही राहणार, तर भारतातल्या सगळ्या बुद्ध विहारामध्ये जिथं जिथं बुद्ध विहार असतील त्या त्या ठिकाणी सुद्धा दीपोत्सव आपल्याला करायचा आहे, दीप लावायचा आहे. आणि खरा दीपोत्सव हा बौद्धांचा आहे, ना की इतर कुठल्या धर्मियांचा, इथल्या कुठल्या जातीचा नाही. तर तो आपल्याला या धम्मचक्र, आपल्या या भगवान बुद्धाच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सुरू करणार आहोत. रात्री 12 वाजता, 30 एप्रिल रात्री 12:10 ही प्रक्रिया सुरू करणार आहे. त्यामध्ये आपण सगळेजण सहभागी, भारतीय बौद्ध महासभा, समता सेंटर, हे सगळे, भीमराव साहेब, हे सगळे त्यात सहभागी होणार आहेत. आणि चैत्यमध्ये त्यावेळेला असणार आहे. आणि रात्री 12:10 ते 5 वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू होणार आहे. त्या दृष्टिकोनातून आपलं काम अत्यंत महत्त्वाची भूमिका आपल्याला असणार आहे. आणि त्याचा ऐतिहासिक क्षणाचे तुम्ही साक्षीदार होणार आहोत, कारण तुम्ही त्यावेळेला चिवरवर असणार आहात. आणि त्यामुळे ती अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. तर त्यामुळं तशा पद्धतीनं आपण काम या 10 दिवसात तुमचं आदर्शाचं जसं तुमचं नियम आहेत, ते जे नियम नंतर तुम्हाला बंतेजाने केंद्रीय पश्चिमेकडून वाचून दाखवले जातील, त्याप्रमाणे पाळावेत. आणि या शिबिरामध्ये सर पालघर, जळगाव पूर्व, चंद्रपूर झोन क्रमांक 5, जळगाव पश्चिम, बुलढाणा उत्तर, सातारा पश्चिम, चंद्रपूर पूर्व, चंद्रपूर पश्चिम, अकोला, ठाणे, सातारा पश्चिम, रायगड उत्तर, मराठवाडा आपलं हे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर महानगर, छत्रपती संभाजीनगर पश्चिम जिल्हा, नांदेड दक्षिण, यवतमाळ पूर्व, नाशिक पश्चिम, छत्रपती संभाजीनगर पूर्व, धाराशिव दक्षिण, झोन क्रमांक 1, झोन क्रमांक 2, नवी मुंबई आणि हिंगोली एवढ्या जिल्ह्यातले
केंद्रीय शिक्षकाच्या परीक्षेसाठी शिबिरासाठी सहभागी झालेले आहेत. त्याबद्दल तुमच्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप कौतुक करतो, आपलं अभिनंदन करतो आणि रजा घेतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय सम्राट.